नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या नव्या पर्वाची भेट मिळाली। डहाणू तालुक्यातील सूत्रकार येथील शासकीय आश्रमशाळेत तब्बल 30 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण सोमवारी 15 जूनला उत्साहपूर्ण वातावरण करण्यात आले। या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासोबतच विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि शैक्षणिक साहित्यांचे वितरणही करण्यात आले। कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे अप्पर मुख्य सचिव महसूल विकास खारगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी आमदार विनोद निकोले, जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल पाटील, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विकास खारगे म्हणाले, आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या भारताचे शिल्पकार आहेत। त्यांना दर्जेदार शिक्षण, उत्तम सुविधा आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या आणि अन्य शाळेत साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। सूत्रकार येथे नव्याने उभारण्यात आलेल्या शाळा इमारतीसह मुला मुलींसाठी स्वतंत्र सुसज्ज वसतिगृहाची पाहणी करून त्यांनी या सुविधांचे कौतुक केले। आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वर्गखोल्या, निवास व्यवस्था, स्वच्छता सुविधा आणि सुरक्षित वातावरणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला निश्चितच चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच या इमारतीच्या नियमित देखभाल आणि गुणवत्तेची जबाबदारी संबंधित विभागाने गांभीर्याने पार पाडावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या। आदिवासी भागातील मुलींना प्रेरणा देताना त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांचे उदाहरण दिले। ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलंही शिक्षणाच्या बळावर IAS, डॉक्टर, अभियंता, शास्त्रज्ञ किंवा पोलीस अधिकारी बनू शकतात। त्यासाठी पालकांनी मुलींना शिक्षणाची समान संधी दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत सुलभ भाषेत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष पुस्तकाची माहिती दिली। 7/12 वारसा हक्क, जमीन मालकी हक्क आणि विविध महसुली कायद्यांविषयी सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। मुलांच्या माध्यमातून कुटुंब आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले। नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या सुविधांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। शासनाच्या विविध उपक्रमांमुळे आदिवासी भागातील शिक्षण अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक बनत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले। आधुनिक शिक्षण, सक्षम सुविधा आणि समाजाचा पाठिंबा मिळाल्यास आदिवासी भागातील प्रत्येक विद्यार्थी यशाची नवी उंची गाठू शकतो। सूत्रकार येथील हे शैक्षणिक संकुल केवळ इमारत नसून आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेले स्वप्नांचे दालन आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।